नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? बघा, भारतामध्ये पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोलकाता या ठिकाणी बघा भारतामधले पहिले कोर्ट हे स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील आनंदवन बघा ही संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोझरी अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजेच नागपूर जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ हे पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पवनार बघा हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासीचं प्रमाण या ठिकाणी जास्त नाही? बघा, या ठिकाणी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा आदिवासीचं प्रमाण जास्त नाही, तर जालना जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा लोकसंख्या सर्वात कमी असणारा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी लोकसंख्या असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या एकूण 8 स्थानापैकी 5 स्थाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायकाच्या एकूण 8 स्थानापैकी बघा 5 स्थाने बघा ही पुणे या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप D ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप D 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप D च्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात।
प्रश्न क्रमांक गडचिरोली जिल्ह्यामधील नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा C60 या ठिकाणी नक्षल विरोधी अभियान पथकाचं या ठिकाणी नाव आहे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी या ठिकाणी उठवलेली आहे? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दारूबंदी या ठिकाणी उठवलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा चेन्नई बघा या ठिकाणी मीना बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस प्रणाली लागू करणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण म्हणजे हुपरी ठिकाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? डॉट्स बघा ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानाला असते? बघा पाण्याची बघा महत्तम घनता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 अंश सेल्सिअसला बघा पाण्याची महत्तम घनता या ठिकाणी सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एस्किरिओसिस हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. एस्किरिओसिस हा रोग बघा कृमीमुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा कोकणचे गांधी म्हणून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. अप्पासाहेब पटवर्धन यांना बघा कोकणचे गांधी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतची बघा तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? पानिपतची बघा तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पुढचा बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते? बघा फ्रेंच राज्यक्रांतीची उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. रुसो यांना बघा फ्रेंच राज्यक्रांतीचे या ठिकाणी उद्गाता या ठिकाणी मानले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 या ठिकाणी स्वर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचा या ठिकाणी बघा गिरीश संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. गिरीश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. गी प्लस ईश या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी संधी विग्रह राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे एकूण बघा 8 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे? बघा खालीलपैकी कोणतं बघा या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा या ठिकाणी 4 बघा पर्याय आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम नसलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखा. प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखा. प्रश्नार्थक कोण या ठिकाणी बघा प्रश्नार्थक या ठिकाणी सर्वनाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा आवृत्तीवाचक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दसपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढे समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकार? समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? बघा सकर्मक क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोण? क्षीर बघा दूध या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोचन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लोचन
बघा लोचन म्हणजे डोळे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा बोबडी वळणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा बोबडी वळणे। बघा या ठिकाणी अतिशय घाबरणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 36 बघा गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? गर्विष्ठ। विनम्र या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। जे टाळता येऊ शकत नाही असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा जे टाळता येऊ शकत नाही अटळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय आज्ञाभेताळ। बघा आज्ञाभेताळ या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा आज्ञाभेताळ। अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेहनत खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा मेहनत खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा मेहनत आणि खर्च बघा हे अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या बघा विकारी शब्दाला या ठिकाणी सर्वनाम या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। गुलाम, नवल, वकील, माणुसकी यापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा माणुसकी या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील। बघा पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। सार्वनामिक विशेषण बघा त्याची वही या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला मी कादंबरी वाचत होतो। बघा मी कादंबरी वाचत होतो बघा हे काळ बघा अपूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतःकरण हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? अंतःकरण हा शब्द बघा अंतःकरण बघा हा शब्द या ठिकाणी विसर्ग संधी यांचे या ठिकाणी उदाहरण आहे अंतःकरण। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेएशी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे? बघा नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? नेएशी तर तृतीया हे विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा? बघा चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा असावा? चहा पाणी बघा चहा पाणी बघा हा शब्द या ठिकाणी समाहार द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं बघा टोपण नाव कुसुमाग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो चहा पितो या बघा वाक्य आहे वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आपल्याला सांगायचा तो चहा पितो। बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपल्या योग्य वाक्याचा प्रयोग राहील। बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? तर कवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 51 बघा जर 15, 7, 16, 8 आणि के यांची सरासरी बघा 13 येत असेल तर के बरोबर खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।